हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन अ सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपण 6th स्टँडर्डचा सब्जेक्ट बघत आहोत मॅथमॅटिक्स आणि त्यामधला थर्ड चॅप्टर आपला स्टार्ट केलेला आहे आपण इंटिजर्स. तर यामधला जो प्रॅक्टिस सेट 4 आहे हा ऑलरेडी आपला कंप्लीट झालेला आहे. आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 5 कसा सॉल्व्ह करायचा हे बघणार आहोत. सो चला, यामधला हा आहे आपला प्रॅक्टिस सेट 5. ओके, तर याच्यामध्ये सगळ्यात पहिला हा जो क्वेश्चन आहे ॲडिशन करायला सांगितलेला आहे. तर हे सगळे नंबर्स जे आहेत ते कसे आहेत, इंटिजर नंबर्स आहेत. तर या इंटिजर नंबर्सची आपल्याला ॲडिशन करायची आहे. सो ही ॲडिशन करण्याच्या आधी आपल्याला त्याचे जे काही रूल्स आहेत हे रूल्स समजून घ्यायचे आहेत. सो चला स्टुडंट्स, या 4 पॉईंट्सवरून आपल्याला या इंटिजर नंबर्सची ॲडिशन करण्यासाठीचे जे काही रूल्स आहेत हे रूल्स समजून घ्यायचे आहेत, राईट. तर फर्स्ट पॉईंट बघा, इथे काय दिलेलं आहे 5 + 3. तर हा जो 5 आहे फर्स्ट नंबर, याला साईन कोणता आहे, पॉझिटिव्ह साईन आहे, पण ते आपण प्रत्येक वेळेला लिहितोच असं नाही. देन नेक्स्ट नंबर आहे 3, राईट. तर या 3ला सुद्धा कोणतं साईन आहे, पॉझिटिव्ह साईन आहे, म्हणजे प्लस साईन आहे. सो इथे या दोघांची काय झालेली आहे, ॲडिशन आणि +8 हे आन्सर आलेलं आहे. तर हे कसं आलेलं आहे हेच आपण आता बघणार आहोत. तर फर्स्ट नंबर घ्या 5, सेकंड नंबर आहे 3. या दोघांना जे कोणतं साईन आहे, पॉझिटिव्ह साईन आहे. बघा, पॉझिटिव्ह साईन, पॉझिटिव्ह साईन, बोथ नंबर्सला साईन कसा आहे, सेम साईन आहे, राईट. तर या दोन्ही नंबर्सला कसं आहे, नंबर्सला सेम साईन आहे. तर सेम साईन जर असेल तर त्या बोथ नंबर्सची आपण काय करतो, ॲडिशन. ओके, तर इथं या दोघांची आपण काय केली, ॲडिशन केलं आणि लास्टला जे आन्सर असतं या आन्सरला आपण पॉझिटिव्ह साईन देतो, बरोबर ना. इथं नेक्स्ट पॉईंट आहे बघा, हा फर्स्ट नंबर आहे -5 प्लस सेकंड नंबर आहे -3 इज इक्वल टू -8 आन्सर आलेला आहे. हे कसं बघा, फर्स्ट नंबर आपण बघूयात. फर्स्ट नंबर आहे -5, सेकंड नंबर आहे -3. तर आता फर्स्ट नंबर, सेकंड नंबर या दोघांचं साईन कसं आहे, सेम साईन आहे, राईट. मग जर इथे दोन्ही नंबरचे साईन सेम असतील तर त्यावेळेला काय करायचे असते, त्या दोन नंबरची ॲडिशन करायची असते आणि इथे लास्टला जे आन्सर येणार त्याला निगेटिव्ह साईन द्यायचं असतं. म्हणजेच या दोन्ही नंबरची आपण काय केली, ॲडिशन केली आणि लास्टला जे आन्सर येईल त्याला निगेटिव्ह साईन दिलं. नेक्स्ट पॉईंट बघा, फर्स्ट नंबर आहे -8 प्लस आणि पुढचा सेकंड नंबर आहे +2. तर फर्स्ट नंबरला साईन आहे निगेटिव्ह, सेकंड नंबरला साईन आहे पॉझिटिव्ह. म्हणजे दोन्ही नंबर्सला साईन सेम आहे का, नाही. सो इथे काय येणार, डिफरंट साईन. ओके, डिफरंट साईन. जर दोन्ही नंबरच्या साईन ह्या डिफरंट असतील तर त्यावेळेला त्या दोन नंबर्सची आपण काय करतो, सबट्रॅक्शन. तर इथं काय येणार, सबट्रॅक्शन. आणि इथे जे आन्सर येतं आपलं, याला जो नंबर ग्रेटर आहे, जो नंबर आहे त्याला जे साईन असेल ते आपण साईन देतो, राईट. नेक्स्ट पॉईंट बघा, +8 प्लस नेक्स्ट नंबर आहे -3. तर फर्स्ट नंबर आहे आपला +8 ज्याला पॉझिटिव्ह साईन आहे, सेकंड नंबर आहे -3 ज्याला निगेटिव्ह साईन आहे. तर दोघांचेही साईन कसे आहेत, डिफरंट आहेत. म्हणजेच आपण काय लिहूयात, डिफरंट साईन. ओके, डिफरंट साईन आलं की आपण त्याचं काय करतो, सबट्रॅक्शन. राईट. आणि जो बिगर नंबर असेल त्याचं आपल्याला जो आन्सर आलेला आहे त्याचा आपल्याला साईन देतो. तर इथे बिगर नंबर आहे +8. तर इथं आपल्याला जे आन्सर येणार त्याला आपण काय देणार, प्लस साईन देणार. मग ह्याच्या याच्यामध्ये बिगर नंबर होता 8, सो याचं साईन कोणतं आहे, मायनस. तर आपल्याला जे काही आन्सर येईल त्याला आपण काय देणार, मायनस साईन देणार. ओके, तर हे 4 पॉईंट समजले आहेत का व्यवस्थित. ज्या वेळेला दोन नंबरचे साईन हे सेम येतील त्यावेळेला ॲडिशन करायचे आहे. जर सेम साईन हे निगेटिव्ह सेम आलं तर त्याचीही ॲडिशन करायची आणि आन्सरला मायनस हे साईन द्यायचं. जर दोन नंबर्स हे डिफरंट साईनमध्ये असतील तर काय करायचे, त्याची सबट्रॅक्शन करायची आणि जो नंबर बिगर आहे त्याला जे साईन आहे
ते साईन त्या आन्सरला द्यायचं आहे. चला हेच मला समजलं तर आपण आता पुढचा सुद्धा एक टेबल बघूयात, रूल्स फॉर ॲडिंग इंटिजर्स. तर इथे आता याच्यानुसार सुद्धा आपण बघूयात. द साईन ऑफ इंटिजर्स, पहिला नंबर्स जो आहे इंटिजर्स त्याला साईन आहे प्लस, दुसऱ्या नंबरला सुद्धा आहे साईन प्लस. तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, सेम साईन आहे प्लस प्लस सेम साईन आले, काय करायचं ॲडिशन करायचं. तर आपल्याला आन्सर जे येणार ते कसं असणार, पॉझिटिव्ह साईनमध्ये द्यायचं आहे. ते लिहिलं तर पॉझिटिव्ह लिहिलं तरी चालतं, नाही लिहिलं तरी चालतं. तर त्यासाठी एक एक्झाम्पल, क्विक एक्झाम्पल घेतलं आहे. 4 + 3 = 7, दोन्हीलाही पॉझिटिव्ह साईन आहे. नेक्स्ट बघा, मायनस साईन प्लस जे नेक्स्ट इंटिजर आहे त्याला सुद्धा मायनस आहे. तर असे हे दोन्ही इंटिजर्स जे आहे त्याला साईन कोणता आलेला आहे, मायनस मायनस, म्हणजे काय आलं, सेम साईन आलेला आहे. मग आपण त्या जागी काय करणार, ॲडिशन करणार. बट जे आन्सर येणार त्या आन्सरला निगेटिव्ह हे साईन देणार. म्हणजेच बघा, -5 + -3 या दोघांची आपण काय केली, ॲडिशन केली. 5 + 3 8 झाले आणि त्याला साईन कोणतं दिलं, मायनस दिलं, म्हणजेच निगेटिव्ह. नेक्स्ट पॉईंट, फर्स्ट इंटिजरला प्लस साईन आहे, सेकंड इंटिजरला मायनस साईन आहे. ओके, तर यावेळेला आपण काय करणार, साईन आता कसे झाले, प्लस आणि मायनस हे दोन्ही साईन काय आहेत, डिफरंट आहेत, म्हटल्यावर त्यांची आपण केली सबट्रॅक्शन. एक्झाम्पल बघा, 6 + -2, तर या दोघांची आपण काय केली, सबट्रॅक्शन केली. पहिला आणि यातला जो मोठा इंटिजर आहे तो कोणता आहे, 6, तर याला कोणतं साईन आहे, पॉझिटिव्ह आहे, म्हटलं आपण इथं +4 घेतलं. नेक्स्ट बघा, मायनस प्लस प्लस इंटिजर आहे, तर डिफरंट साईन डिफरंट आहेत, म्हणजे काय केलं आपण, त्याची सबट्रॅक्शन केली. एक्झाम्पल बघा, -9 + +4 आहे, म्हणजे या दोघांची आपल्याला काय करायचे आहे, आता डिफरंट साईन आहे म्हणजे सबट्रॅक्शन केली. ते आलं 5, त्याचा आन्सर किती आला, आपल्याला 5 आलेला आहे. तर मोठा हा जो नंबर किती आहे, 9 नंबर हा बिगर नंबर, तर याचं साईन कोणतं आहे, निगेटिव्ह आहे किंवा मायनस आहे, तर ते आपण इथं आन्सरमध्ये लिहिलं. यूज द साईन ऑफ द इंटिजर विथ बिगर ऑब्सोल्यूट व्हॅल्यू. ओके, तर हा चार्ट तुम्हाला व्यवस्थित समजला असेल तर पुढचा आपण क्वेश्चन बघणार आहोत. त्याच्या आधी तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला पटकन लाईक करा. तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि सगळ्यात शेवटी हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवा. तर चला स्टुडंट, हा जो चार्ट इथे मी तुम्हाला दाखवलेला आहे तुमच्या नोटबुकमध्ये असाच्या असा तुम्ही तो राईट डाऊन करायचा आहे. आता आपण बघूया प्रॅक्टिस सेट 5. तर इथं आपल्याला सांगितलेलं आहे ॲडिशन ऑफ द इंटिजर. सो 8 + 6 = 14. तर इथं असतं प्लस साईन, जे की लिहिलं तरी चालतं किंवा नाही लिहिलं तरी चालतं. सेकंड आहे 9 + -3. आता इथे बघा, 9ला आहे प्लस साईन, या सेकंड इंटिजरला आहे मायनस साईन, म्हणजे या दोघांचं काय झालं, साईन डिफरंट झालं. मग त्या जागी आपण काय करतो, सबट्रॅक्शन करतो. मग इथं किती येणार, यांची सबट्रॅक्शन 9 - 3 केलं तर सबट्रॅक्शन येते 6. सो आपण इथं लिहिलं 6. बट बिगर नंबर कोणता आहे, 9 नंबर आहे. 9 नंबरला कोणतं साईन आहे, पॉझिटिव्ह, म्हणजे इथे येणार +6. +5 आहे, इथे +5 + -6 आहे, म्हणजेच या दोन्ही इंटिजरचे साईन काय आहे, डिफरंट, म्हणजेच आपण काय करणार, सबट्रॅक्शन. तर बघा, -6 +5 आहे, म्हणजे आपल्याला त्या दोघांची सबट्रॅक्शन केली तर आन्सर किती येणार, 1. तर यामधला बिगर नंबर कोणता आहे, 6 आहे. 6ला साईन कोणता आहे, मायनस आहे, सो आपण इथं काय येणार, -1. नेक्स्ट फोर्थ वन, -7 प्लस इथं आहे हे +2, पण दोन्हीही साईन कशा आहेत, डिफरंट आहेत. सो डिफरंट साईन म्हणजेच काय, सबट्रॅक्शन. तर या दोघांची सबट्रॅक्शन केली तर आन्सर येतं 5. आता बिगर नंबर आहे 7, म्हणजे त्याचा साईन येणार -5. नाव -8 + 0 आहे ना, 0ला पॉझिटिव्ह साईन असतं ना निगेटिव्ह साईन असतं, राईट. तर इथे काय येणार, -8. नेक्स्ट -5 + -2. आता या इंटिजरला आहे मायनस साईन, या इंटिजरला आहे मायनस साईन, म्हणजे दोन्हीही साईन्स कसे झाले, सेम साईन झाले. सेम साईन्स जर असतील तर आपण काय करतो, ॲडिशन करतो. तर इथे किती ॲडिशन होणार,
7 आणि साईन येणार निगेटिव्ह. ओके, तर या ठिकाणी आपला हा फर्स्ट क्वेश्चन कंप्लीट झालेला आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. कंप्लीट द टेबल गिवन बिलो. तर इथे त्यांनी हे वरती जे नंबर्स दिले आहेत त्याच्यामध्ये प्लस हे खालचे नंबर करायचे आहेत. सो त्यासाठी अकॉर्डिंगली असे टेबल मी ऑलरेडी तयार करून घेतलेले आहेत. आपण आता जस्ट ते सोडवणार आहोत. इथे बघा, आता मी लिहिते हे 8 प्लस 6 येणार. देन 8 प्लस 0 आणि 8 प्लस -4 इज इक्वल टू येणार, राईट. तर चला आता त्यांनी फॉर एक्झाम्पल इथे दाखवलं आहे. -2 प्लस 8 केल्यानंतर साईन कसे आहे, डिफरंट आहेत. सो त्याची येणार सबट्रॅक्शन आणि मोठा 8 आहे, सो याला आहे पॉझिटिव्ह साईन, सो +6 आलं. तर याच्यामध्ये हेही प्लस आहे, हेही प्लस आहे, दोन्ही साईन सेम आहेत, तर याची काय येणार, ॲडिशन होणार. सो इथे येणार 14. नेक्स्ट 8 प्लस 0 ॲडिशन होणार, 8 येणार. नेक्स्ट आहे +8 प्लस -4. तर इंटिजरचे जे साईन आहेत ते कसे आहेत, डिफरंट आहेत, म्हणजे या ठिकाणी येणार सबट्रॅक्शन. बट सबट्रॅक्शनचे आन्सर किती आलं, 4. आता बिगर नंबर आहे 8ला साईन आहे पॉझिटिव्ह, म्हणजे इथे येणार +4. नेक्स्ट आता बघूया. नेक्स्ट 4 कन्सिडर करायचा आहे. 4 प्लस हे सगळे नंबर्स करायचे आहेत. सो इथं त्याचा हा टेबल केलेला आहे. 4 प्लस -2, तर या दोघांची काय होणार, सबट्रॅक्शन होणार आणि आन्सर येणार 2. प्लस येणार साईन, बिगर नंबर आहे 4, याचं साईन प्लस येणार. नेक्स्ट 4 प्लस 6, तर या दोघांची काय होणार, ॲडिशन होणार 10. नाव 4 प्लस 0 येणार, म्हणजे याचं काय येणार आन्सर 4 येणार. नाव 4 प्लस इथे दिलेलं आहे -4, तर दोन्ही इंटिजरचे साईन कसे आहेत, डिफरंट आहेत, म्हणजे इथे येणार सबट्रॅक्शन. तर बघा सबट्रॅक्शनमध्ये 4 - 4 केल्यानंतर काय होणार, 0. नाव -3, इकडे बघा -3 दिलेलं आहे, प्लस हे सगळे आपल्याला याच्यामध्ये इंटिजर ॲड करायचे आहेत. तर त्यानुसार बघा -3 प्लस -2, तर मायनस सेम साईन म्हणजे काय होणार, ॲडिशन होणार. तर याची ॲडिशन झाली 5 प्लस आपल्याला साईन कोणतं येणार, मायनस. तर हे आहे -3 प्लस 6 दिलेलं आहे. तर इंटिजर कसे आहे, डिफरंट आहेत, म्हणजे याची काय होणार, सबट्रॅक्शन होणार. तर 6 - 3 येणार 3, आणि मोठं जे कोणतं आहे, बिगर इंटिजर आहे 6, तर याचं साईन आहे प्लस, सो इथे येणार +3. -3 प्लस 0 दिलेलं आहे, तर याचे काय होणार, सबट्रॅक्शन होणार आणि इथे येणार -3. नाव -3 प्लस -4, तर निगेटिव्ह. ओके, मायनस साईन आहे, मायनस साईन आहे, म्हणजे साईन सेम आहे, म्हणजे इथे काय येणार, ॲडिशन येणार. तर किती येणार, 7 आणि साईन येणार निगेटिव्ह. चलो नेक्स्ट टेबल. -5 प्लस हे सगळे इंटिजर आहेत, -5 प्लस -2, मायनस ॲडिशन आणि येणार मायनस साईन. -5 प्लस 6, तर याची काय होणार, सबट्रॅक्शन म्हणजे +1 येणार. मोठा नंबर आहे 6, सो या 6ला जे साईन असेल ते आपण इथं आन्सरमध्ये देतो. सो -5 प्लस 0 आहे, सो इथे येणार -5 प्लस -4. आता मायनस दोन्ही सेम आलेले आहेत, म्हणजे याची होणार ॲडिशन आणि येणार मायनस साईन. ओके स्टुडंट्स, याचबरोबर आपला हा जो प्रॅक्टिस सेट 5th होता हा किती कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला पटकन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवा. थँक्यू.